दीपिका पादुकोण ही जगातील पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे जिने मेटा AI साठी आपला आवाज दिलाय। होय, आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असिस्टंट मध्ये भारतासोबतच अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये वापरकर्ते दीपिकाच्या आवाजात संवाद साधू शकतील। ही जबरदस्त संधी आणि टप्पा दीपिकाच्या करिअर मधला एक नवा अध्याय आहे। दीपिकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जिथे ती मेटा AI साठी स्टुडिओमध्ये आवाज रेकॉर्ड करताना दिसते। मेटा कंपनीच्या या व्हर्च्युअल असिस्टंट मध्ये दीपिकाचा नैसर्गिक उबदार आवाज वापरला जाणार आहे, त्यामुळे वापरकर्त्यांना अनुभव खूप अधिक सुधारेल। या प्रकल्पाचा एक भाग म्हणून मेटाने हिंदी भाषा आणि UPI लाईट पेमेंट यासारख्या सेवांचा सपोर्ट सुरू केलाय, ज्यामुळे हा अनुभव अधिक लोकांच्या दैनंदिन आयुष्यात सहजपणे वापरता येईल। अभिनयापेक्षा खोलवर दीपिका पादुकोण सामाजिक विषयांवर प्रामाणिकपणे आवाज उठवते। भारत सरकारने तिला पहिली मानसिक आरोग्य खासगी दूत म्हणून सुद्धा नियुक्त केलंय। दीपिका ही सामाजिक आरोग्य विषयक जनजागृती नेतृत्व करते आणि वेगवेगळ्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्यतेबाबतचा गैरसमज दूर करण्यासाठी काम करते। तिने तिच्या स्वतःच्या अनुभवांनी समजून घेतलंय की मदत मागायला काहीही चुकीचं काम नाही, हे अनेकांना सांगायची गरज आहे। दीपिका पादुकोणची ही नवीन ओळख आहे, एक जागतिक कलाकार, एक सामाजिक कार्यकर्ता आणि तंत्रज्ञानात नवा इतिहास रचणारी। तिच्या आरामदायी आणि ओळखीच्या आवाजामुळे आता भारत व जगभरातील लोक AI सह संवाद करणार आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं।